नमस्कार मैत्रिणींनो, किचन क्वीन रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण कढाई पनीर कसं बनवायचं ते पाहणार आहोत। तेही अगदी सोप्या पद्धतीने बनवायचं आहे, झटपट बनवायचं आहे, चव मात्र अप्रतिम आहे। बनवण्याची पद्धत जरी सोपी असली तर चव मात्र अप्रतिम आहे। चला तर मग कसं बनवायचं ते पाहूया। तुम्ही ते पाहू शकता साहित्य काय काय घेतलेलं आहे। कांदा घेतलेला आहे, शिमला मिरची कट करून घेतलेले आहे, लसणाच्या 10 ते 15 पाकळ्या घेतलेल्या आहेत, 1 इंच आल्याचे काप करून घेतलेले आहेत आणि कांदा आणि टोमॅटो सेपरेट कट करून घेतलेला आहे। त्याची आपल्याला पेस्ट छान अशी बनवायची आहे। सर्व आपल्याला सेपरेट असं भाजून घ्यायचं आहे। त्यासाठी गॅसवरती तवा गरम करण्यासाठी ठेवलेला आहे। त्यामध्ये साधारणतः 2 चमचे तेल घालायचं आहे। तुम्ही बटरही वापरू शकता। कांदा आणि शिमला मिरचीचे जे काप करून घेतलेले आहेत ते तेलामध्ये थोडेसे फ्राय करून घ्यायचे। हलकासा मऊ होईपर्यंत कांदा आणि शिमला मिरची थोडीशी भाजून घेतली। त्याच तव्यामध्ये आता आपल्याला लसणाच्या 10 ते 15 पाकळ्या होत्या त्यामध्ये घातलेले आहेत आणि कांदा छान असा ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। आणि त्यामध्ये जे टोमॅटोचे काप करून घेतलेले आहेत तेही त्यामध्ये घालायचे आहेत। कांदा थोडासा भाजून झाला की साईडला काढून घेतलेला आहे। नंतर टोमॅटो थोडासा हलकासा मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। हा कांदा आणि जो टोमॅटो आहे त्याचं आपल्याला वाटण करून घ्यायचं आहे। वाटणासाठी लसूण आणि कांदा टोमॅटो सेपरेट भाजून घेतलेला आहे, तो एका प्लेटमध्ये काढून घेतला। याचं आपल्याला वाटण करायचं आहे आणि हा कांदा आणि शिमला मिरची जी एकत्रित भाजलेली ती आपल्याला भाजीत तशीच मिक्स करायची आहे। आणि हे 200 ग्रॅम पनीर घेतलेलं आहे, साधारणतः 200 ग्रॅम असेलच। हे घरी बनवलेलं पनीर आहे। चला तर आपण कढाई पनीर सोप्या पद्धतीने कसं बनवायचं ते पाहूया। गॅसवरती कढई छान अशी तापलेली आहे। त्यामध्ये 2 चमचे तेल घालायचं आहे, तुम्ही बटरही वापरू शकता। तेल गरम झाल्यानंतर अर्धा चमचा त्यामध्ये मोहरी घातलेली आहे, अर्धा चमचा त्यामध्ये जिरे घालायचे आहेत, 1 दालचिनीचा तुकडा, 2 लवंग आणि 1 वेलची त्यामध्ये घालायचं आहे। पनीर बनवत असताना हे खडे मसाले त्यामध्ये घालायचे, त्याचा स्वाद भाजीमध्ये छान उतरतो आणि छान लागतो। 1 तमालपत्र त्यामध्ये घातलं आणि छान असं परतून घेतलेलं आहे। आता जी आपण पेस्ट बनवून घेतलेली, मसाला जो बनवून घेतलेला कांदा आणि टोमॅटो, त्यामध्ये आल्याचे काप घातलेले, लसूण घातलेलं, याचं जे वाटण आहे ते आता तेलामध्ये परतून घ्यायचं आहे। त्यामध्ये मसाला घातल्यानंतर छान असं परतून घ्यायचं आहे। 1 चमचा धनेपूड घातली, अर्धा चमचा त्यामध्ये हळद घातलेली आहे, 2 चमचे कांदा लसूण मसाला घातलेला आहे आणि त्यामध्ये जो पनीरचा मसाला आहे तो 2 चमचे घालायचा आहे। तुम्ही लाल तिखट तुम्ही तुमच्या चवीनुसार घेऊ शकता। सर्व एकत्र छान असं परतून घ्यायचं आहे। 1-2 मिनिटासाठी छान असा मसाला तेल सुटेपर्यंत परतून घेतलेला आहे। वरून स्वच्छ धुवून बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर इथे घातलेली आहे। चवीनुसार मीठ घालायचं आहे, छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। मसाला थोडा वेळासाठी शिजू द्यायचा आहे आणि थोडंसं ग्रेव्ही कोरडी वाटत होते मग त्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे। तुम्ही ते पाहू शकता, थोडंसं त्यामध्ये पाणी घातलं आणि जे आपण शिमला मिरचीचे आणि कांद्याचे जे काप केलेले ते थोडेसे तेलामध्ये फ्राय करून घेतलेले ते त्यामध्ये परतून घ्यायचे आहेत। पनीर तुम्ही थोडंसं तेलामध्ये फ्राय करून घेऊ शकता, परंतु मी कधीही घेत नाही, त्यामुळे मी ते पनीर फ्राय करून घेतलेलं नाही। छान असं एकत्रित मिक्स करून घ्यायचं आहे। आणखी झाकण ठेवून हे थोड्या वेळासाठी भाजी छान अशी शिजू द्यायची आहे। साधारणतः 2 मिनिटासाठी पनीरचे क्यूब घातल्यानंतर झाकण ठेवून भाजी छान अशी शिजू द्यायची, म्हणजे पनीरचं जे पीस आहेत किंवा क्यूब आहेत त्यांना मसाला छानरित्या त्याचा स्वाद त्या पनीरच्या ह्याच्यात उतरल। छान असं 2 मिनिटासाठी भाजी शिजू दिली आणि झाकण काढून थोडंसं एकत्रित मिक्स करून घेतलेलं आहे। वरून थोडीशी कसुरी मेथी तुम्ही घालू शकता, मी कसुरी मेथी घातलेली नाही। पुन्हा त्यामध्ये मी कोथिंबीर थोडीशी घातलेली आहे। हे कढाई पनीर खाण्यासाठी तयार आहे। तुम्ही नक्की अशा पद्धतीने ही रेसिपी बनवून बघा। हे पनीर चवीला अप्रतिम लागतं। एकदा तुम्ही या पद्धतीने बनवा, तुम्ही नेहमी याच पद्धतीने बनवाल अशी ही पनीरच्या भाजीची टेस्ट आहे। व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा। अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी किचन क्वीन रेसिपीज या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।